परिचारक मालकाचे हित जर कार्यकर्ते बाजूला सरले बबन दादाची 3च कार्यकर्ती रणजित भाईच्या निवडून ती बँक किती 40,000 मतांनी किरकोळ येत नाही. बबन दादा वैयक्तिक त्यांच्या भागात विकास केला. त्यावेळेस जनता एकीकडे असं जनता एकीकडे नेते की काय असं जनतेचा विजय असतो. 25 वर्ष झालं बघतोय. आम्हाला जवळजवळ महिन्याला 2 महिन्याला पाणी येत होतं. त्या 4 महिन्यावर 3 महिन्यावर पाणी आहे. शेतकऱ्यांच्या मनातला माणूस आहे. शेतकऱ्याचा राजा फक्त म्हणला तर सोलापूर जिल्ह्यात एकमेव मनातला माणूस अभित आबा पाटील. 42 गावात असून टाकून पण माडामध्ये सुद्धा अभित पडतात गावात कुणाच नाही काय इकडे एक माणूस नाही त्यांचा गावात आल्यावर समोर घेऊन जायला घरीच्या पाण्यात. दराची कोटी फोडणारा महाराष्ट्र राज्यात एकमेव चेअरमन आहे. त्या परिचारकांचा गटच विषय काय येत नाही. परिचारक मालकांनी काय करायला होतं तेलंताईलाच पाठिंबा द्यायला होता. पक्षाशी एकनिष्ठ आहे जी भूमिका ठेवायला पाहिजे. 42 गावात विठ्ठल परिवार त्यांचा नाहीच. विठ्ठल परिवाराचा चेअरमनच विठ्ठल परिवाराचा नेता असतो. बबन दादाला कसं जाणार कार्य नाही काय कार्य. नमस्कार, पीपीआर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माढा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 42 गाव आहेत. या भागातील नारायण चिंचोली या गावात आलोय. नमस्कार. नमस्कार. काय नाव? प्रशांत श्रीमंत नलवडे. गाव? नारायण चिंचोली. निवडणुकीचं आता मोठ्या जोरदार आता ही चालू आहे, प्रचार चालू आहे. इकडं बबनदाचा मुलगा रणजित भाई आहेत, इकडे अभित पाटील आहेत, ती साठे मॅडम म्हणून बी आहेत राष्ट्रवादीचे. काय वाटते आपल्या मतदारसंघात? वातावरण तर सगळं पूर्ण माढा मतदारसंघात तुतारीचं वातावरण आहे. माढा मतदारसंघात आपल्या पंढरपूर तालुक्यात पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये तिथं सुद्धा तुतारीचं वातावरण आहे. काय वाटते आपल्याला? अभिजित आबा पाटील निवडून येणार. अभित पाटील कशावर म्हणते? अभित पाटील आता आपल्या 42 गावात विठ्ठल परिवारांना साथ द्यायचं नाही असं ठरवलंय. विठ्ठल परिवार 42 गावात नदीच्या अलीकडची 42 गाव आहेत. बरोबर. 42 गावात विठ्ठल परिवार त्यांचा नाहीच. विठ्ठल परिवाराचा चेअरमनच विठ्ठल परिवाराचा नेता असतो. दुसरी गोष्ट, आबा काय येतील निवडून की उसाला 3,500 दर जाहीर केल्यामुळे यात काय नुसत्या विठ्ठल परिवाराचा सभासदांचाच फायदा होणार नाही. त्यात पांडुरंग कारखाना आहे, चंद्रभागा आहे, बाकीचे 2-4 कारखाने आहेत. सगळ्या कारखान्याच्या सभासदांना, परिवाराला, सगळ्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे उसा दराचा. आबानं 3,500 दर केला म्हणून काय त्यांनी काय 3,028 वर्ग काय कोण गबसरणार नाही. त्यामुळं आबांच्या सगळ्या शेतकऱ्यांचा, तरुण वर्ग, महिला वर्ग सर्व ही आबाशिवाय कुणालाही मतदान करणार आहेत. फक्त तुतारी आणि तुतारीच वाजणार. माढा मतदारसंघात निवडून येणार तुतारीच. तर आता परिचारक बी आता इकडे पंढरपूर मंगळात भाग घेतला, तसं इकडे भाग घेत नाही की त्यांच्या विरोधात चालू आहे. आता मालक काय म्हणले की पक्षनिष्ठा, पक्षाशी एकत्वी राहणे. मग 42 गावातला पक्षनिष्ठा कुठे गेली यांची? कुणाची? मालकांची, प्रशांत मालकाची. कुठे नसता? तुम्ही अपक्ष उमेदवाराला आमदार. तसं मालकांनी महायुतीला मिनलताई साठेला पाठिंबा द्यायला पाहिजे होता तिथं. बरोबर. ह्या अर्थातनं असं ग्राह्य धरलं जाते की महायुतीचा चुप्पी उमेदवार आहे रणजित भैया शिंदे. पूर्ण बघा तुम्ही, महायुतीचे सगळेचे सगळे पोडरी महायुतीचे बबनदादाच्या पाठीशी आहेत. महायुतीचा चुप्पी उमेदवार आहे. महायुतीला मतदान पडत नाही म्हणून दादा अपक्ष उभा राहिलेत आणि पूर्ण महायुतीचा पाठिंबा घेतलेला आहे. पण नेते मंडळी सगळ्या एका स्टेजवर, जनता वेगळीकडे आहे. खासदारकीला ज्या पद्धतीनं धैर्यशील भैयाला लीड मिळले त्या पद्धतीनंच विधानसभेला अभिजित आबा पाटलांना लीड मिळणार. आता आपलं पंढरपूर तालुक्यात गाव जोडल्यापासून काय विकास वाटतो का तुम्हाला? 42 गावात पंढरपूर तालुका 2009 साली जोडलेला आहे. बरोबर. त्यावेळेस पहिल्यांदा मतदान मी बबनदादाला केलेलं आहे. घड्याळ चिन्हावर उभा राहिले होते त्या टायमाला. आता 288 मतदारसंघात तर विकास झालेलाच आहे. रोड आहे, ब्लॉक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. बाहेरचा मतदारसंघ बघा तुम्ही, पंढरपूर मतदारसंघ असू द्या, परत बाळशिरस मतदारसंघ असू द्या, आपल्या सांगोला मतदारसंघ असू द्या, माढ्या मतदारसंघात एकही औद्योगिक क्षेत्र काम नाही. आरोग्यविषयी काही सुविधा नाहीत. परत दुसरा बस स्टँड व्यवस्थित नाही माढ्याचं, तहसील कार्यालय व्यवस्थित नाही. अशा शैक्षणिक विकास नाही इथं. बाकीच्या 288 मतदारसंघात ज्यांचं कर्तव्य आमदारांचं काम आहे, ती निधीवरचं आले, प्रत्येक गावात रोड की सगळं आहेच की. विकासाच्या दृष्टीनं कोण विकासाच्या दृष्टीनं अभिजित आबा पाटील योग्य वाटते. का योग्य वाटते की माढ्याचे विकासाचं विजन घेऊन आबा आलेत.
माड्याचा अर्ज भरत असताना, माड्या मतदारसंघातला अर्ज भरत असताना माड्यात सभा घेतली, त्यावेळेस आबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही 100-500 मीडियावाले समोर बसू, आपण 2 जण, दादा तुम्ही पण या, तुमचं पण विजन तुम्ही मीडिया समोर सांगा आणि माझं बी विजन मी मीडिया समोर सांगतो. पण त्या ठिकाणी काय तिथं त्यांचा शब्द बसायचा ह्याच्यात नाहीत. त्यांनी आबा बसतेत, आबाचं विजन चांगलं आहे, नेतृत्व आहे, तडफदार नेतृत्व आहे, तरुण आहेत. तुम्ही आबाचा विचार चांगला म्हणतात, पंढरपूर तालुक्यातला आहेत म्हणून म्हणताय का आबा? पण आता 42 गावातला विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार, बबन दादाला मतदान केलेच घे आम्ही. केलेच घे. पंढरपूर तालुक्यातलं म्हणून काय, पंढरपूर तालुक्यातले कल्याणराव साहेब होते पहिल्यांदा, बाकीचे 2-3 आमदार होतेच की त्यावेळेस उभारलेले, गेल्या पंचवार्षिकला असू द्या, त्याच्या पंचवार्षिकला असू द्या. भारतनाना भालकेंनी, आदरणीय भारतनाना भालकेंनी आमचे नेतेत, त्यांनी सुद्धा साथ दिलेलीच आहे. पण आता विठ्ठल परिवाराचा जी चेअरमन होतो, ज्या चेअरमनच्या हातात जातो ती विठ्ठल परिवाराचा नेता मानला जातो. आणि ह्यात विषय झाला विठ्ठल परिवाराचे बाकीचे नेते, ह्या नेत्यांचा एकही कार्यकर्ता 42 गावात नाही. असतील त्यांच्या गावात असतील त्या नेत्यांच्या. काय ठरवले मग तुम्ही? अभिजित आबा पाटील. नमस्कार. काय नाव? अभिजित कोल्हे. बर बर. निवडणूक लागली आमदार लागली, अंतिम टप्प्यात आता शिगेला पोहोचलाय. पोचले. काय वाटतंय मग आता अभिजित आबाजित काय आहे, दुसरं काय नाही. तुमच्या गावात सांगतो की बबन दादा लीड जाते. बबन दादाला कसं जाणार लिहिड, कार्य नाही तर काय कार्य. पाय उतरलं गाडीवरून उतरले की पाय सुद्धा भरत नाही म्हणते ते. पाय भरत नाही. आमचं गुडघं फुटलेत पावसाळ्यात. एका सुधी रोडला 5 लाख निधी दिलाय आणि 17 रोड केलेत. निधी किती आहे? 4 लाख. त्यातनं 18% GST, 3 लाख रुपये. त्यातनं 5 रोड केलेत. आणि कशाचा विकास आहे? काय नाही विकास, काय नाही विकास, नाही ना काय नाही. जरी आमदार जरी झाले असले तर त्यांचं काम आहे विकास करणे. तुम्ही दिलेलं सांगताय काय? मग असंच आमच्या मराठा समाजाला बी असं निधी दिला म्हणून सांगितलं, त्यांचं माघार दिलेत आम्ही पैसे. मराठा समाजाला त्यांनी ही केले. त्याचा काही इफेक्ट होईल असं वाटतं? हो, होणार की. त्यांचा विरोध आहे मराठा समाजाला, त्यामुळे इफेक्ट होणार. आता परिचारक मालकांनी काय करायला पाहतो, मिलनताईलाच पाठिंबा द्यायला पाहतो, पक्षाशी एकनिष्ठ राहायची भूमिका ठेवायला पाहिजे. त्यांनी इकडे बबन दादाला कसं काय पाठिंबा दिलाय? मग ती त्यांचा प्रश्न आहे. मग आम्ही बी कार्यकर्ते त्यांची जागी, आम्ही कुठे दिलाय बबन दादाला पाठिंबा? कोणाची कार्यकर्ते? मालकाचीच कार्यकर्ती. मालकाची कार्यकर्ते तरी नाही ऐकत. ज्यांनी त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी करतात ना ती. आपल्या गावात किती होईल लीड? 400 मत लीड जाणार आबाला लीड जाणार डोळे झाकून. कसं आबाकडे काय म्हणजे काय विकासाचं काय आता? अहो विकास म्हणजे दराची कोंडी फोडणारा महाराष्ट्र राज्यात एकमेव चेअरमन आहे. आणि आम्हाला शेतकऱ्यांना काय पाहिजे? ऊस दर, दूध दर, आम्हाला ती पाहिजे ना. आणि जर का पवार साहेबाचे जर का सरकार आलं तर शेतकरी सुजलम सुफलम पवार साहेबच करू शकते, हे काही करू शकत नाही. उसाला दर दिला म्हणजे विकास झाला का? बाकीचा विकास बरोबर आहे. आम्हाला विकास म्हणजे आमचं उसाला शेतकऱ्याचा हमी भाव दिला तर विकासच होणार आहे ना. यांची विकास करायची बी काय गरज नाही, यांना काय गरज नाही, विकास करायची गरज नाही. म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीत आबा सगळीकडे कुठं काय बी असू द्या, कमीत कमी आबा 80-88 हजार मतांनी निवडून येतील. होय, येतील. नमस्कार. काय नाव? आप्पा गुंड. बर बर. निवडणूक लागली आता. होय लागली. अंतिम टप्प्यात आले आता. काय वाटतंय? अभिजित आबा पाटील. अभिजित पाटील 100%. आणि इथं तर विकासाचा तर लय बोलतील की विकासाला काय करताय घेऊन? आता त्यांनी तर बबन दादानं काय त्यांचा विकास थोडा केला काय? काही विकास काय त्यांच्या घरचा आणून केलाय का? बबन दादाने एखादा 2-2चं 3-3चं 4-5-6 कारखाने केलं, त्यांचा विकास काय थोडा केला काय? काय शेतकऱ्याला त्यांच्या स्वार्थासाठी केलं काय? शेतकऱ्याला पैसे वाटणार आहेत काय? त्यांचा विकास भरपूरच केलाय. कारखाना नाही त्यांच्या विकासासाठी ते कारखाना केलेले. शेतकऱ्यांनी काय तुम्हाला काढा म्हणून सांगितले काय? कारखाना बाकीचा काय विकास गावात? काही रोड हे असलं त्यांना जे कर्तव्य ते करणारच की. त्यांचं आमदारांना सगळ्याच ठिकाणचे आमदार सगळंच काम करणार आहेत ना. त्यांना जी अथॉरिटी बाबा रोडचं हे ते करणारच आहे ती. आता मग परिचय 42 गावात लीड देतो म्हणून सांगितले आणि त्यांच्यावर प्रणव मालक वगैरे परिचय सपोर्ट चांगला आहे. त्याचा काय परिणाम? आता तुम्हाला सांगू का, भारत नाना आमदार झाल्यापासून त्यावेळेपासून जे आजपर्यंत तागायत 25 वर्ष गेली. 25 वर्षापासून परिचारकांचं आणि आमच्या या माडा पंढरपूरचा संबंधच नाही. कारण ती पंढरपूर मंगळवेढा येते, ही 42 गाव पंढरपूर माडा इकडे जोडल्यामुळे त्यांचं गटच अस्तित्वच राहिलं नाही.
कारण की तिकडून 1 रुपयाचा निधी आम्हाला येत नाही. त्यामुळे त्यांचा काय त्या परिचारकांचा म्हणजे गटच विषय काय येत नाही इकडं. विठ्ठल परिवार आहे की मग त्यांची बी साथ आणलाच आहे, बघून दादालाच आहे. ती विठ्ठल परिवार वेगळा आहे ना. मग आता ज्यांच्याकडे कारखाना आहे तो खरा विठ्ठल परिवार. भगीरथ म्हणा, कल्याणराव असो, गणेश पाटील, युवराज पाटील, कुणाचंच नाही काय इकडं. एक माणूस नाही त्यांचा गावात आल्या समोर घेऊन जायला घरी चहा पाण्याला नाही. विकास आबाकडे काय असं विकास काय उसाला दर दिला शेतकऱ्यांचा विकास झाला, दुधाला दर दिला शेतकऱ्यांचा विकास झाला. अहो ह्यांना द्या की दर. तुम्हाला रोड सुद्धा मागे येत नाही. शेतकरी रानात दावणीपर्यंत रोड करतील, दुधाला उसाला रेट द्या सगळ्यांच्या. त्यांच्या पदरनं रोड करतील. त्यांच्या तर मालाला रेट तुम्ही दिला तर आमदार पंडाची वाटत बघणारच नाही. द्या शेतकऱ्याला 50 रुपये दुधाला रेट द्या, 5000 रुपये उसाला रेट. काय तुमच्याकडे मागाई सुद्धा येणार नाही रोड. शेतकरी दावणीपर्यंत रोड शेतकरी पदरनं केला पाहिजे ज्यानं. विकासाचं कोण आहे वाटतं तुम्हाला? बबनदादा वाटतंय का अभिदाबा वाटतंय? विकासाच्या बाबतीत बबनदादाने जे 30 वर्षात केलाय का, 5च वर्षात त्याच्या 2 पट विकास होणार. 5च वर्षात. कामाचा माणूस आहे, शेतकऱ्यांच्या मनातला माणूस आहे. शेतकऱ्याचा राजा फक्त म्हणला तर सोलापूर जिल्ह्यात एकमेव मनातला माणूस अभिताबा पाटील. बदल करायचा 100% बदल करायचा. रणजित भैया का अभित पाटील? अभिताबा पाटील. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ऋषिकेश वाघ, गाव नारायण चिंचोली. निवडणूक लागली विधानसभेची. हा लागली की. इकडे बबनदादा चिरंजीव रणजित भाई आहेत, बर. पडले आहेत की. आहेत. काय वाटतंय? आबांच ना, अभिताबा पाटीलच. बरं. अभिताभ पाटील मध्ये नऊ काय घेता? अभित पाटील नवीनच आहे म्हणून संधी द्यायची आहे ना. त्यांचं कार्य नवीन जर असले तरी त्यांचं कार्य भरपूर आहे. 30 त्यांचं वर्ष आमदारकी आता बबनदादा 30 वर्षात बघितले काय केले ते जनतेनं. तुमच्याच गावात सांगते लय विकास गावात सांगते ते, या शेतात दाखवतो काय काय केले ते. हा, या शेतात या दाखवतो काय काय गावचा केले. विकास नाही का? गावात झाला असेल की 30 वर्षात होणार की थोडाफार नीट. या रानात या, तुम्हाला दाखवतो रोडचं कसं काय काय नियोजन केलंय काय नाही. आता तुमचे परिचारक पार्टी आता हे जे आहे तुमचे बबनदाला त्याबद्दल काहीच बोलू शकत नाही मी आता. पण त्यांनी तर आता बबनदाला पाठिंबा दिलाय. ते त्यांचा प्रश्न, आपण काय बोलणार ना. विठ्ठल परिवाराने पाठिंबा दिलाय. विठ्ठल परिवार आहे आपला ना. विठ्ठल परिवारात तुम्ही काय म्हणताय? मग विठ्ठल परिवारात तिकडे पाठिंबा दिलाय बबनदाला. पाठिंबा आम्ही दिला. विठ्ठल परिवार सभासद आहे. काय म्हणताय? विठ्ठल परिवार सभासद आहे आम्ही. त्यांना पाठिंबा कोणी दिलाय? कोणी दिलाय? कोणी भगीरथ पिगीरथ ही त्यांच्या ह्याच्यात झालं. आमचा काय संबंध? आम्ही फाउंडेशन सभासद आहे ना. त्यांचा काय संबंध नाही. आणि परिचारक मालकाचे हितनं जर कार्यकर्ते बाजूला सरले, बबनदादाची 3च कार्यकर्ती त्यांच्याकडे माणसं सुद्धा नाही. ती येणारा आमदार कोण आहे? अभिताबा पाटील. अभिताबा पाटीलच. गावचा विकास गावचा विकास सांगितलं की 30 वर्षात थोडाफार होणारच नाही केलेला ना. हा 100% 100%. बदल करायचा म्हणताय? हा, बदलच करायचा आहे. रणजित भैया म्हणताय का अभित पाटील? अभिताबा पाटीलच. आपल्याला काय लीड जाईल का? 100%. 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अभिजित कवडे, गाव नारायण चिंचोली. निवडणूक आता चालू आहे आमदारकीची. रणजित भैया आहेत, अभित पाटील आहेत, तिकडे साठे मॅडम आहेत. काय वाटतं? सध्या तरी निवडणूक बघितलं तर सध्या अभित पाटलांची हवा आहे सध्या. आणि सगळे तर जे आहे ते नेते बबनदादा वाटते की आता सगळे नेत्यांना साथ द्यायचं. ज्यावेळेस जनता एकीकडे असेल, जनता एकीकडे नेते एकीकडे असेल, तेव्हा जनतेचा विजय असतो. आपण विरोध का करते असं वाटतं तुम्हाला? आम्हाला आबानं ऊस दर जास्त दिला, लोकांचं चांगलं केलं, त्यामुळे लोक शेतकऱ्याचं कल्याण होते असं वाटत नाही का? शेतकरी त्यांना ऊसा ह्याच्यामुळे जास्त रेट द्यावा लागते ना त्यांना, त्यांच्या बरोबर आबा. आणि आबा टार्गेट आहे, आबा आधीच जनतेचा फायदा करते. स्वार्थासाठी आपण त्यांच्याबरोबर जाया पहिले होतं का आपण केले ती? आबाने केलेलं योग्य आहे. आणि त्याचा फायदा होईल का? 100% जनता आबाच्या पाठीमागे आहे पूर्णपणे. मी ह्या 42 गावात म्हणताय का तिकडे सुद्धा होईल? 42 गावात असून माडा तिकडे सुद्धा अभित पाटलाचं नाव आहे. होय, 100%. बरं. आपल्या 42 गावात काय होईल? अभित पाटील लीड जातील 100% गावात 100%. मग यांना परिवर्तन होईल. परिवर्तन आणि बदल पाहिजेच. परिचारक साथ द्यायची म्हणजे त्याचा काय परिणाम होणार नाही? बबनदादाला साथ द्यायची म्हणजे त्यांचे ती निर्णय घेतले. आपण नाही का साथ द्यायची? परिचारक मालकाने निर्णय घेतले म्हणजे आपण काय करायचं? बरोबर आहे. तर त्यांचे निर्णय त्यांचे घेते ना. असं. नमस्कार. काय नाव? सोमनाथ शंकर बनसोडे, नारायण चिंचोली. निवडणूक लागली आहे, काय होईल आपल्या नारायण चिंचोलीत? अभिताबा पाटील. सगळं गाव अभिजित पाटीलच कसं म्हणते राव? दमदार असा आमदार अभिजित पाटीलच होणार.
30 वर्षाचे त्यांनी राजकारण केलंय, 30 वर्षाचं राजकारण केलंय बरोबर आहे, पण बदल घडवावा लागतो या. कशासाठी विकास केलाय, तिथून आमदारकी भोगले म्हणजे त्यांचा बदल का करायचा? सगळं केलेलं बरोबर आहे तुमचं, पण बदल घडवावा लागतो या. कसं होतंय, चेहरा बघून राजकारण व्हायला लागले. चेहरा बघून म्हणजे त्या पाठीमुळे काय काय दडलंय का त्यात? दल्लेलं आहे कारण सगळं. काय दडलंय? काय वाटतं? ऊसाचं राजकारण असू द्या, काही असू द्या, बाकीचं राजकारण म्हणजे बबनदादा 4-5 कारखाने आहेत का? ऊस तुमचा 5 कारखाना आहेत, सगळं खरं आहे बबन दादा. पण अभिजित पाटलांनी 3,500 रुपये दर जाहीर केलेला आहे. आणि रुपये दर जास्त करू द्या, पण माणूस एक नंबर आहे अभिजित पाटील. आमदार दमदार व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? तानाजी माने, गाव? नारायण चिंचोली. काय करता तुम्ही? दूध व्यवसाय. दूध व्यवसाय. दूध व्यवसाय आणि शेती. शेती. दुधाला तर आता दूध व्यवसाय म्हणतात, दुधाला तर आहे असं वाटतं? दुधाला दर योग्य आहे, पण कसं आहे, शेवटी लोक त्या लेवलनं वागत नाही. 3-5 शासनाचा 28 रुपये रेट आहे, 7 रुपये अनुदान आहे. 28 आणि 7 मिळलंय का? अनुदान पाठीमागचं मिळलंय सगळं. आता चालूचं फक्त माझ्या हिशोबाने 5 मास्टरचं अनुदान यायचं राहिले. मग ते आता शेवटी शासन आल्यानंतर किंवा त्यांचं जर नियोजन झालेलं असेल तर मिळेल, नसेल तर नाही. आता निवडणूक लागली आपली लागली आमदारकीची. होय, आता अंतिम टप्प्यात आली. काय वाटतं तुम्हाला? अंतिम टप्प्यात आली, पण तसं जर बघितलं तर उमेदवार दोन्ही पण एकमेकाला कोण कमी नाही. पण जर विकास कामाच्या मुद्द्यावर जर बघायचं म्हणलं, आज उन्हाळ्याच्या वेळेस आम्हीच म्हणतो की बाबा बबनदादानं आमचं पाणी नेलं. आम्ही स्वतः म्हणतो शेतकरी की बाबा बबनदादानं पाणी नेलं. तिकडल्या शेतकऱ्यांनी उलट म्हणायला पाहिजे गायला खऱ्यानंच दादानं आमच्यासाठी काहीतरी केलंय. कारण आज मी गेली 25 वर्ष झालं बघतोय, आम्हाला जवळजवळ महिन्याला 2 महिन्याला पाणी येत होतं, ते आज 4 महिन्यावर 3 महिन्यावर पाणी आलंय आपल्यात पंढरपूर तालुक्यात. तसं बघितलं तर बबनदादानं विकास मग त्यांच्या भागाचा भरपूर केला म्हणाय पाहिजे. तर रस्ते नाहीत, ती काय सगळेजण प्रत्येक जणाच्या दुजाभाव केला असं वाटतंय तुम्हाला? दुजाभाव केला असं म्हणायचंच नाही मला. तुम्ही ते 4 महिन्याला पाणी बरोबर आहे की, पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी नेले. आपल्यातल्या स्थानिक प्रतिनिधींनी बाबा आपल्या विकास, आपल्या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पाणी इकडे कसं येईल. आमदार बबनदादा तुम्ही बरोबर आहे, पण बाकीचे आहेत ना, बाकीचे आपल्या तालुक्यातली लोक नेते मंडळी आहेत की. माझ्या हिशोबाने आपल्यातले नेते मंडळी कमी पडले. नेते मंडळी आता असतील, परिचारक पार्टी असेल किंवा बालके गट असेल. परिचारक पाठपुरावा केला नाही, पोचला. हा, असं माझं वैयक्तिक मत आहे की बाबा ह्यांनी सगळ्यांनी पुरावा करायला पाहिजे होता. आज 3 महिन्याला 4 महिन्याची पाणी येतंय, योग्य नियोजन करून आपल्याला बाबा शेतकऱ्याला कसं होईना पण 2 महिन्याला पाणी आलं पाहिजे. आता परिचारक मध्ये बबनदादाला आपण सहकार्य करू. बरोबर आहे, सहकार्य करू म्हणून सांगितलंय त्यांनी. परिचारक कमी पडलाय, परिचारक कमी पडले. बरोबर आहे, माझं तर पुन्हा ऐकायचं का? तसं कसं, पण शेवटी कसं आहे, विकास आहे कामावर जर बघितलं तर बबनदादा एक नंबर आहेत ना. विकास केला नाही म्हणजे तुम्ही परिचारक पाठपुरावा केला नाही, बबनदादा विकास केला नाही, तुम्ही पुन्हा परिचारक ऐकायचं म्हणताय. बबनदादा वैयक्तिक त्यांच्या भागात विकास केला. आता आपल्या भागात जी 42 गावं गेलेले आहेत, त्यात रस्ते असू द्या किंवा पाण्याची काय कुठली स्कीम असू द्या शासनाची, ही सगळं पाठपुरावा करून त्यांनी केलंय ना. मग आपण कसं बबनदादाला नाव ठेवायचं? पण आपल्यात विकास केला नाही म्हणताय ना या 42 गावात. पाण्याचा वैयक्तिक पाणी म्हणजे सर्व काय, तुम्ही शेती करताय, दूध व्यवसाय, बरोबर आहे, पाणीच आहे विकास आहे. पण आता रस्ते असतील किंवा प्यायसाठी पाणी असेल, आज गावात आमच्या 3 टाक्याचं काम चालू आहे. दुसरी गोष्ट रस्त्याची कामं चालू आहेत. तुम्ही सांगताय पाण्याला 4-4 महिन्याला पाळी येत नाही म्हणजे विकास तिथे थांबला गेलाय. बरोबर आहे, पुन्हा तुम्ही म्हणताय त्यांचा विकास बी आहे म्हणताय. रस्ते, पाणी, मेन माणसाला काय पाहिजे, पाणी आणि रस्ता. रस्ता असू द्या किंवा गावातला वैयक्तिक पाण्याचा प्रश्न असू द्या, हे त्यांनी ते आता त्यांच्या पद्धतीने सोडवलाय. 3 टाक्याची कामं चालू आहेत नारायण चिंचोली गावात आता चालवला. मग आता आपण कसं म्हणाय, लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही. शेतीच्या पाण्याचं म्हणजे मला काय म्हणायचंय, आज जे आपल्याला पाणी येत होतं 2 महिन्याला 3 महिन्याला, ती पाण्यास 3-4 महिन्याला यायला लागले. फक्त पावसाळा चालू असताना 3-3.5 महिने कॅनॉल चालू असतो. नाहीतर इतर वेळेस परत मग महागा लावावं लागतं, काही वेळेस पिकं जळते ती. मग तसं बघितलं तर बबनदादांनी काय केलं की बाबा शिल्लक राहते ना पाणी तर मग आम्हाला द्या. नमस्कार. काय नाव? संतोष ब्रह्मदेव चव्हाण. म्हणजे तुम्ही पदाधिकारी राष्ट्रवादी? मी ग्रामपंचायत सदस्य आहे नारायण चिंचोली. हा, पण पदाधिकारी राष्ट्रवादीचा आहे अजितदादाचा. होय. आता काय नाही, राष्ट्रवादी युवकचा तालुका अध्यक्ष होते 10-7 वर्षापूर्वी. 7 वर्षाचे. हा, म्हणजे पण राष्ट्रवादीचा आहे. होय. मग आता बबनदादा उभारले आणि बबनदादा बी आमदार दादा 30 वर्ष आहेत की. आहेत. त्यामुळे आहे का त्यांचा विकास किती आहे?
प्रत्येक गावात जावं तुम्ही. निधी यामध्ये अहो आमच्या गावात मतदान 2000 आणि 4.5 कोटी रुपये निधी आहे. होय. आणखी काय पाहिजे? तुमच्याच गावात सांगितलं की गुडघं फुटलं आम्हाला दराची कुठे कुणी फुडली वाटते. अहो काय त्या कोंडी फंड्याला करतात? देणं बी नाही आणि घेणं बी नाही. त्याचं कोंडी फंड्याला काय करताय? काय दिलाय त्याने? आता 3000 जाहीर केला ना 8,800 रुपये दिलाय. तसं बबन दादाने 3050 रुपये रेट दिलाय. दाखवा तुमचं. आता विकासाचं कोण वाटतं तुम्हाला? विकासाचं बबन दादाच. मग बबन दादा उभारण्यात रणजित भाई येते. मग रणजित भाई आणि बबन दादा का वेगळा आहे काय? विकास करतील का? मग त्याला काय झालं? रणजित भाई येत निवडून ते बी आणखी 30-40,000 मतांनी येत नाही. किरकोळ येत नाही. नमस्कार. काय नाव? माझं नाव सचिन अण्णा भडकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण चिंचोली. माढा विधानसभा निवडणूक लागली. आपली 42 गाव आहेत. काय वाटतं? माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील येणारी जी 42 गाव आहेत त्या गावामध्ये बबनदादा शिंदे यांच्या आमदारकीच्या काळात जी योग्य अशी कामं जी झालेली आहे ती कामं अशी आहे की गावात इशित जर माणसानं पाय ठेवला तर त्याच्या घरापर्यंत जाऊस तर त्या पायाला माती लागत नाही अशा हिशोबातली ती कामं आहेत. आणि मंदिराची कामं असू द्या, समाज मंदिराची कामं असू द्या, कुठल्याही जातीचा कुठल्याही गोष्टीचा धर्माचा कधी न भेदभाव करता अशी जी झालेली कामं आहे ती अशी कामं आहेत ती इथल्या या 42 गावातील असणाऱ्या मतदारांना ती योग्य वाटतात. म्हणून आज माढा मतदारसंघातल्या ह्या 42 गावात 100% मी सांगतो की बबनदादा शिंदे यांना 40,000 या पुढे लीड 100% मिळणार. अभिजित पाटील बी आपल्या भागात उभारले. त्यांचं राजकारण काय वाटतं? मला कसं वाटतं? अभिजित पाटील यांच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर उमलतं नेतृत्व आहे, परंतु पुढच्या विकास कामांचा विचार केला तर अभिजित पाटील यांना म्हणावा असा पाठीमागचा बॅकग्राऊंड नाही आणि कुठल्या गोष्टीचं काय करायचं म्हणावं अशी भूमिका नाही त्यांच्यापाशी. भैया शिंदे यांचं जे चिन्ह आहे सफरचंद, या सफरचंद चिन्हाला 100% म्हणजे 100% लीड मिळणार. नमस्कार. माढा मतदारसंघात आपल्या पंढरपूर तालुक्यातील 42 गाव आहे. आपल्या भागातून या माढा मतदारसंघात म्हणजे कोण असावं आमदार? रणजित भैया यांच्या ह्याच्या संकल्पनेतून नारायण चिंचोलीमध्ये आता सध्याला 4 ते 5 कोटीची कामं नारायण चिंचोलीमध्ये चालू आहेत. त्यामुळे नारायण चिंचोलीचं सध्याचं आम्ही रणजित भैया शिंदे यांच्या मागे संपूर्ण नारायण चिंचोली. मी आता परिचारक साहेबाबद्दल बोलला. मालकाने आता त्यांनी काही पक्षासाठी आपण मागे घेतले असं सांगितलं. पक्षासाठी मागे भाजप सरकार पाहिजे, पक्षासाठी मी एक पायावर मागे घेतोय, त्यामुळे समाधान त्यांना केलं. त्यामुळे त्यांनी माढा मतदारसंघात त्यांनी म्हणजे आता साठे मॅडम आहेत त्यांना हे करावं असं वाटत नाही तुम्हाला? ती काय मला माहित नाही, पण नारायण चिंचोलीमध्ये पक्षासाठी काम करतात ना तुमचे मालक, पक्षासाठी काम करते. बरोबर आहे. इकडे बी पक्ष धरला पाहिजे ना, युती सरकार धरला पाहिजे. बरोबर आहे, पण इथं नारायण चिंचोलीमध्ये कसं आहे, माढा मतदारसंघ येत असल्यामुळे त्यांना माढा मतदारसंघ येत असल्यामुळे नारायण चिंचोलीमध्ये जे निधी आलेला आहे आजपर्यंत की बबनदादा यांच्या शिंदे यांच्या संकल्पने आमदार निधीतून नारायण चिंचोलीला भरपूर निधी आलेला आहे. त्यामुळं पक्षभिक्ष न बघता त्यांनी बबनदादा शिंदे यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिकडे कसं काय त्यांनी पक्ष बघितलं? पक्षासाठी एक पाऊल मागे घेतोय असं म्हटलं, मग इकडे पक्षासाठी काम करायलाच पाहिजे ना त्यांनी. ती काय मला माहित नाही, कारण मी बबनदादा शिंदे यांचा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर मी काय बोलू शकत नाही परिचारकांच्यावर. नाही, त्यांचे कार्यकर्ते आणि आम्ही मिळून नारायण चिंचोलीमध्ये काम करत आहे. सर्व विठ्ठल परिवाराचे काय नेते असतील, बालकीचे, ही सगळी मिळूनच आम्ही नारायण चिंचोलीमध्ये सर्व मिळून. विकासाबद्दल काय वाटतं? बबनदादा विकास नारायण चिंचोलीमध्ये तुम्ही जर बघताय संपूर्ण काय समाज मंदिर असेल, मातंग समाज असेल, व दलित वस्तीतील रोड असतील किंवा नारायण चिंचोलीतील शिवाजी चौकातील रोड किंवा रानातील रोड डांबरीकरण असेल. मग त्यांना पक्षाचीच वाट म्हणजे शरद पवारची वाट बघावं का वाटली तुम्हाला? तुतारीचा हवी आहे आणि त्याच पक्षाची पाहिजे, दुसऱ्या पक्षात नको. अजितदादा पक्षात आतापर्यंत होते ती तुतारीसाठी का भेटायला म्हणजे थांबले होते? ती लोकांच्या सांगण्यावरून दादानी त्यांच्या कामावर विश्वास नव्हता का? लोकांच्या सांगण्यावर म्हणतात त्यांच्या कामावर विश्वास नव्हता का त्यांचा? कुणाच्या? बबनदादाला त्यांची विकास केलाय, त्यांची कामावर विश्वास नव्हता का त्यांचा की आपल्याला तुतारीच हवी याची का वाटत? लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी दादानी बाबा 1-4 दिवस वाट बघितली ना. लोक काय म्हणली, बाबा दादा तुम्हाला पक्षात काय घेतलं नाही? त्याचं काय एवढं मला माहित नाही, पण त्या दादांचा काम म्हणजे अपक्ष जरी असले तरी आम्ही दादांच्या माग आहे. बरोबर आहे. त्यांचं कामच आहे तर त्यांना एवढं शरद पवारच्या मागे लागायची, 4 वेळा जायची, गाडीत बसायची किंवा त्यांच्यापैकी मला तुतारीची द्या, तुमच्या पक्षाची, असं काही गरज नव्हतीच ना.
दादा हे लोकांच्या सांगण्यावरून तुतारी चिन्हासाठी दादा मागणी केली. दादानी काय वैयक्तिक केले नाही. लोकांनी सांगितल्यामुळे बाबा दादानी काय केले, लोकांनी सांगितल्यामुळे तुतारीचं वाट म्हणजे बघितली. तसं आम्ही सगळे लोकांनी काय सांगितलं, डायरेक्ट अपक्ष तर अपक्ष लढू, तुमच्या मागे सर्व काम आहे म्हणल्यावर आम्ही नारायणची किंवा जे 42 गावातील सर्व लोक तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा राहणारच आहे. बबनदादांनी पक्ष सोडला होता ते योग्य होता का योग्य होता? ते काय एवढं माहित नाही. हा योग्य होता का योग्य होता? नाही, योग्य म्हणजे लोकांच्या कामासाठीच पक्ष सोडला म्हणजे काय, राष्ट्रवादी पक्षातून काही शिवसेनेत गेले नाहीत किंवा भाजपमध्ये गेले नाहीत. त्यांचाच पक्ष आहे अजित पवार, म्हणजे त्यांचाच एक भाग आहे ना. त्या पक्षातून पुन्हा का त्यांनी केलं नाही? त्याच पक्षातून त्यांनी उभारायला पाहिजे. अजितदादा त्या पक्षात गेले होते, त्या पक्षात गेले म्हणजे विकासाचं राजकारण. त्यांनी पवार साहेबाकडे पुन्हा का गेले? पवार साहेबाकडे कुठे गेले? तुतारी पुन्हा पवार साहेबाकडे गेले ना. लोकांनी सांगितल्यामुळे गेलते ना, तुतारीकडे गेले नाही. तिथे कुठे गेले? पहिल्यांदा अजितदादाकडे जाताना त्यांनी लोकांना विचारलं नव्हतं ना. त्यावेळेला आता कसं लोकांच्या हितासाठी ते गेलते ना. लोकांची कामं व्हावं आपली बाबा. गावगाव जी निधी आलेला आहे ती त्या दादांच्या सत्तेत असल्याशिवाय निधीच येत नाही ना. त्यामुळे ते गेलते तिकडे. अजितदादांनी एवढा दिला तर पुन्हा पवार साहेबाकडे जायची काय वेळ आली? वेळ आलीच नाही ना. त्यांना कुठे वेळ आली? आपण लोकांनी सांगितलं म्हणून दादांनी वाट बघितली ना. खासदारकीला जर काय गावातून आपले जरांगे पाटील पॅटर्न चालला थोडा. जरांगे पाटील म्हणताय, पण त्यांनी मराठीसाठी काय आतापर्यंत त्यांनी, तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागात जिकडे दुधांच्या पुढे गाजर दादा टाकले होते, कारण त्यांनी विरोध केला. पुन्हा त्यांनी काय पैसे आम्ही 50,000 रुपये दिलेत, हे अनेक वक्तव्य जरांगे पाटलाबद्दल केली होती. मराठी त्याचा तुम्हाला इफेक्ट होईल असं वाटतं का? नाही. आम्ही संपूर्ण तुंगत मध्ये परवा सभा झाली तर तिथेही मराठी कार्यकर्ते सगळे रणजित भाई यांच्या त्याच गावात त्यांच्या पुढे गाजर टाकले. काय आता गावगाव 4 कार्यकर्ते असतील, विरोधक असतील ना. काय अख्खा पूर्ण समाज त्यांच्या विरोधात नसतो ना. विरोधक म्हणून केलं नव्हतं की त्यांनी मराठा समाजाबद्दल वक्तव्य चुकीचे केलं होतं, पैसे दिले, असं अनेक पद्धतीने देखील. त्यामुळे त्यांनी केलं. त्यांनी काय त्यावेळेला राजकारण त्यांनी आणलं नव्हतं. गावगाव असं असते ते आरोप कुणावर बी कुठलाही नेता असला त्याच्यावर आरोप होतच असतात. म्हणून जरंगेचे बद्दल वक्तव्य केलं त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं बघून? काय नाही. कारण का रणजित भाईंनी आपल्याला कायम मराठा समाजासाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. नारायणगड असेल तिथं गाड्या दिलेल्या आहेत. परत मरून जरांगे पाटलाजी ज्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी रणजित भाईंनी सहकार्य केलेलं आहे. सोलापूरला आपण बघताय त्यावेळेस सुद्धा कित्येक लोकांना मनोजदादा जरांगे पाटलाच्या त्या टायमाला आम्ही तिथं समक्ष सोय घेतो. त्यांनी सगळीकडे त्यांनी सोय करून मराठा समाजाच्या सर्व कार्यक्रमात त्यांनी मराठा समाजाच्या सर्व ह्याला कार्यक्रमात त्यांनी ही केलेलेच आहे ना दादांच्या. तुम्ही विकास म्हणताय बाबूंदादा, 30 वर्ष आमदार होते. त्या आमदारकीत त्यांनी ऊसासाठी असा दर, असा उच्चांक कधी गाठला जाता का आतापर्यंत? आता अभिजित पाटील गेलेत म्हणून त्यांनी आता 3600 रुपये देतो म्हणले, पण ह्याच्या अगोदर कसं काय त्यांना, म्हणजे कसं असं वाटलं नाही की आपण दर वाढवा शेतकऱ्याचं कल्याण, असं का वाटलं नाही? आता काय आख्या देशातलं दर तेवढं होतं त्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातला दर जी दादाचा पहिल्यांदा जास्तच आहे. पहिला बघा तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा की दादानी किती 2850 रुपये दर दिले, वर 100 का 150 रुपये दिले. अशी म्हणजे 3150 का काहीतरी दर दिलेला आहे. पण त्यांनी सांगितलं नाही ना आम्ही एवढा दिला म्हणून. त्यावेळेसचा विठ्ठलचा दर किती आहे तुम्ही सांगा बरं? म्हणता जिल्ह्यातला दर होता, पण जिल्ह्यातला दर होता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण एका चेअरमननं जर दर वाढवलं तर बाकीच्या जागे चेअरमन त्याने वाढवलं, त्यामुळे ते सुद्धा वाढवतील असं वाटलं नाही की आपण वाढवा होता, शेतकऱ्याचं कल्याण करावं. त्यामुळे बाकीचं जर सुद्धा हालचाल असं वाटलं नाही का बघून? आता कसं आहे, कारखान्या सगळ्याच जिल्ह्यातल्या कारखान्या मीटिंग मध्ये जी ठरत असतात ना, मीटिंग मध्ये कारखान्याचा दर ठरवा होता असं वाटतं का शेतकऱ्यासाठी कल्याण करणारा दर असा होता? नाही, जिल्ह्यातल्या जी ठरवलाय दर त्याच्यापेक्षा दादा तिथूच म्हणले ते ना, किती जरी दर ठरले. आधी का निर्णय घ्या सर? आता अभिजित पाटलांना कुठल्या चेअरमनचा जिल्ह्यातल्या बाबत किती देतो कधी वाट बघितली का त्यांनी? गेल्या वर्षी असो, ह्या वर्षी असो. गेल्या वर्षी जे त्यांनी जाहीर केलं त्यातलं आम्ही त्याच्यापेक्षा जास्त दिलाय ना, दादानी जास्त दिला. सुरुवातीला का निर्णय घेऊ शकत नाही की शेतकऱ्याच्या बाजूने, की सुरुवातीला निर्णय घ्यावा, त्यांचा नाही विचार करता मी दर बाबा एवढा देतो, असा कधी निर्णय घेतलाय का? दराबद्दल काय मला बोलायचं नाही, पण आम्ही स्वतः कमीत कमी दादांना पहिल्यापासून ऊस घालतो, तर आम्ही त्या विठ्ठलपेक्षा किंवा बाकीच्या कारखान्यापेक्षा आम्हाला जास्तीत जास्त 100 ते 150 रुपये जास्त दर मिळतो. म्हणजे पक्षासाठी करताय तुम्ही, विकासाचं राजकारण बघत नाही यावर म्हणावं लागेल.
विकासाचं काम आहे ना. विकासाचं मग दरासाठी बाबा कधीच त्यांनी दराचं काय आता दराचं आहे, बाकीचं काय विकास कामं काय बघताय का नाही गावगावची विकास कामं नाही नाही बाकीची विकास कामं काय बघताय लोकांना मूलभूत सुविधा काय पाहिजे हा बाकीच्या सुविधा काय पाहिजे का नाही बाबा. सुविधा म्हणताय त्यांचं बबनदादाचं एखादं ऑफिस आहे का टेंभुर्णी असो माडा असो कुठल्या मतदारसंघात ऑफिसची गरज नाही ना. एक फोन केला की 10 मिनिटात कुठलंही काम होतं या. ऑफिसची गरज नाही ना. एक फोन केला की 10 मिनिटात कुठलंही काम होतं या. माडा मतदारसंघ निवडणूक लागले आपल्या गावात म्हणते बबनदादाचं राजकारण योग्य आहे. बबनदादाच योग्य आहे ना. हा? बबनदादाच काय सुविधा आपल्या गावात हे सगळं त्यांनीच केलंय ना. ऊसाचा दर चांगलाच आहे. या वर्षी चांगला आहे का ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर पण चांगला आहे. सगळं बघूनच करावं लागतंय ना. सगळं बघून करावं लागतं. बरं विकास अभिजित पाटलाचं विकासाचं राजकारण आहे असं वाटतं का तुम्हाला? ते 2 दिवसात कोलवसात तिथं असतंच घेऊ. पहिल्यापासून त्याने आता किती वर्ष झालं तुम्ही डीपी जाळला तरी जाताय बबनदादा गाडी करताय डीपी जाळला बाबा माझा तिथं जाताय. मग आताच काय व्हायला लागलं काय प्रत्येक गोष्टीला साधा एकदम सामान्य माणूस गेला तर डायरेक्ट आत इंटरेस्ट. कुठे जावं लागतंय? माड्यात. माड्यात ऑफिस आहे का त्यांचं? हाय घरी गेलं तरी चालतंय. घरी जावं लागतं ऑफिस नाही त्यांचं. घरी जावं लागतं एखादं काम फोन जरी केला तरी ओके होतंय.